घरातील या एकाच वस्तूपासून मिळेल सुख शांती, वास्तुदोषापासूनही मिळेल मुक्ती. मिठाशी संबंधित आणखी काही तथ्य. मीठ स्वयंपाकघरातील एक खाद्यपदार्थ आहे, ज्याचा वापर लोक त्यांच्या जेवणात चव वाढवण्यासाठी करतात. परंतु मीठ केवळ चव किंवा स्वयंपाक करण्यासाठीच नाही, तर समस्या सोडवण्यासाठीही वापरले जाते. दैनंदिन जीवनात लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेक समस्या आणि ग्रहांचे निराकरण करण्यासाठी आणि वास्तु उपायांसाठी मिठाचा वापर केला जाऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार मिठाचा संबंध शुक्र आणि चंद्राशी आहे. मीठ हे शुक्राचे प्रतिनिधी मानले जाते. शुक्र हा विवाह, संपत्ती आणि समृद्धी आणणारा ग्रह मानला जातो. मीठ वापरून आपण आपल्या समस्या सोडवू शकतो आणि आपले जीवन आनंदी बनवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया मिठाशी संबंधित काही खास उपाय. नंबर 1. मीठ फक्त खाण्यासाठीच नाही, तर वाईट नजर दूर करण्यासाठी देखील वापरले जाते. जर तुम्हाला वाटत असेल की कुटुंबातील कोणत्याही सदस्यांवर वाईट नजर आहे, तर एक चिमूटभर मीठ घेऊन त्याच्या डोक्यावरून 3 वेळा फिरवा आणि बाहेर फेकून द्या. मिठाचा हा उपयोग वाईट नजर दूर करतो. नंबर 2. वास्तुशास्त्रानुसार काचेच्या भांड्यात मीठ भरून टॉयलेट किंवा बाथरूममध्ये ठेवल्यामुळे वास्तूशी संबंधित दोष दूर होतात. या उपायामागे तार्किक कारण आहे. वास्तविक मीठ आणि काच या दोन्ही गोष्टी राहू ग्रहाशी संबंधित आहे, जे त्याच्याशी संबंधित नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात. नंबर 3. मिठाचा वापर घराचे किंवा व्यवसायाचे वाईट नजर किंवा शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी ठरते. उदाहरणार्थ, लाल कपड्यात गुठळी मीठ बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर टांगल्यास कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. त्याचप्रमाणे व्यवसाय प्रतिष्ठानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर टांगल्याने वाईट नजरेपासून संरक्षण होते आणि व्यवसायात प्रगती होते. नंबर 4. आपल्या हातातून मीठ थेट कोणाच्याही हातात देऊ नका. केवळ उघडे मीठच नाही, तर मिठाचे पॅकेटही थेट कुणाला देण्यापासून टाळावे. असे केल्याने परस्पर संबंध बिघडतात असे मानले जाते. नंबर 5. घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्ही मिठाचा दिवा ठेवू शकता. वास्तुशास्त्रानुसार कौटुंबिक जीवनात परस्पर समन्वयासह आनंद आणि समृद्धी वाढवण्यास मदत होते. त्याचा आरोग्याशी संबंधित बाबींवरही सकारात्मक परिणाम होतो. नंबर 6. रात्री झोपण्यापूर्वी चिमूटभर मीठ मिसळून कोमट पाण्याने हातपाय धुतल्याने थकवा, तणाव दूर होतो, पण राहू आणि केतूचा अशुभ प्रभावही दूर होतो. नंबर 7. जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला वाईट नजर लागली असेल, तर मूठभर मीठ घेऊन त्या व्यक्तीकडून काढून टाका आणि वाहत्या पाण्यात टाका. जवळपास वाहत्या पाण्याचा स्रोत नसल्यास नळ उघडा आणि वाहत्या पाण्यात टाका. नंबर 8. जर तुमच्या वैवाहिक जीवनात संघर्ष होत असेल, तर कौटुंबिक शांती आणि आनंदासाठी खडे मिठाचा तुकडा घ्या आणि तुमच्या बेडरूमच्या एका कोपऱ्यात ठेवा. हा उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होईलच, पण वैवाहिक जीवनात आनंदही येईल. लक्षात ठेवा, मिठाचा हा तुकडा वेळोवेळी बदलायला विसरू नका. मिठाशी संबंधित आणखी काही तथ्य. नंबर 1. मीठ काचेच्या भांड्यात ठेवावे. नंबर 2. मीठ जमिनीवर सांडू नये. नंबर 3. मीठ थेट कोणाच्याही हातात देऊ नये. नंबर 4. मीठ असलेले अन्न फक्त चांगल्या संस्कार असलेल्या व्यक्तीलाच दिले पाहिजे. नंबर 5. मिठाच्या भांड्यात लवंग ठेवल्याने घरात समृद्धी येते. नंबर 6.
पाण्यात मीठ घालून घर पुसल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. नंबर 7. घराच्या मुख्य दरवाजावर मिठाचे बंडल बांधल्याने आर्थिक स्थिती सुधारते. नंबर 8. वाईट नजर दूर करण्यासाठी मीठ वापरले जाते. नंबर 9. मीठ आणि काच या दोन्ही गोष्टी राहू ग्रहाशी संबंधित आहे. नंबर 10. मिठाचे अनेक प्रकार आहेत, जसे की समुद्री मीठ आणि रॉक मीठ. रॉक सॉल्टचा रॉक सॉल्ट म्हणून म्हणतात.